मार्गदर्शनाखाली मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयात जेही काही गुन्हे होतात, गंभीर गुन्हे, त्याचा गांभीर्याने तपास करून आपण उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत असतो. भाईंदर पोलीस स्टेशनमध्ये 170/24 380-354 नुसार एक गुन्हा दाखल झालेला होता. त्याच्यामध्ये 2,61,000चा मुद्देमाल चोरीला गेलेला होता. त्यामध्ये मोबाईल, वॉच, ब्ल्यूटूथ, त्याचप्रमाणे रिपेरिंगसाठी आलेले जुने मोबाईल अशा पद्धतीने चोरीला गेलेले होते. त्या गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण जवळपास संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले. फुटेज चेक केल्यानंतर असं आढळलं की एक इसम संशयास्पद तरी तिथे फिरतोय. त्याचा ट्रेस केल्यानंतर मुंबईहून सदर इसम आपल्याकडे आलेला आढळला आणि त्याला आपण तपस उर्फ टायसन म्हणून आहे, त्याला आपण तपासासाठी ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. कबुली दिल्यानंतर मग PC घेऊन त्याच्याकडनं सखोल तपास करण्यात आला. सदरचा मुद्देमाल त्याने अब्दुल रहीम खलील शेख याला विकलेला होता आणि त्याने तो सदर मुद्देमाल जो आहे कलकत्त्याला विक्रीसाठी पुढे पाठवलेला होता. सदर गुन्ह्यामध्ये दोघेही आरोपी अटक करण्यात आलेले आहे आणि यातील संपूर्ण मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे. हिंदी माननीय CP सर श्री पांडे सर, अपर पुलिस आयुक्त श्री फाटक सर, इनके मार्गदर्शन में कोई भी ऑफेंस रजिस्टर होता है तो तत्काल उसको ओपन करने के लिए पूरा DB टीम अच्छी तरीके से ट्राई करता है. भाईंदर पुलिस स्टेशन में CR नंबर 170/24 380-354 457 के तहत ऑफेंस रजिस्टर हुआ था. उसमें 2,61,000 का मुद्देमाल चोरी गया था. उसमें कुछ नए मोबाइल, वॉच, ब्लूटूथ और पुराने मोबाइल चोरी गए थे. तो इसमें बहुत सारे CCTV फुटेज चेक करने के बाद कुछ एक व्यक्ति जो संशयास्पद रीत्या घूम रहा था तो उसको इन्वेस्टिगेशन के बाद मुंबई से कब्जे में ले लिया गया और उसके इन्वेस्टिगेशन में उसका नाम टाइसन उर्फ जुग तपस ऐसा मालूम पड़ा. उसने बताया कि उसने जो मुद्देमाल था अब्दुल रहीम खलील शेख इसको बेचा था और उसने बाद में कलकत्ता में वो मुद्देमाल भेजा था. तो दोनों को हिरासत में लेके उनको उनके पास से पूरा मुद्देमाल जो है रिकवर किया गया है. सर क्या काम करते हैं आरोपी? एक जो आरोपी है, एक तो फुटपाथ पे ही रहता है जो मुंबई में रहता है, और दूसरा यही मुंबई में जो चोर बाजार है उधर ये मुद्देमाल दिया गया था, वहां से वो कलकत्ता गया था. चोरी कहाँ से हुई थी? ये भाईंदर से हुई थी. नहीं मतलब दुकान था? हाँ दुकान. सर इनके ऊपर गुनाह दर्ज है क्या पहले भी? इनके ऊपर मामले दर्ज है? दो अभी उसका इन्वेस्टिगेशन चल रहा है. ठीक है.